नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मार्कांवरचा हा प्रश्न बघा तुम्ही कसा सोडवताय। एका परीक्षार्थीने 30% गुण प्राप्त केले, परंतु तो 10 गुणांनी अनुत्तीर्ण झाला। लाईन मारली आपण, 30% गुण प्राप्त केले पण तो 10 गुणांनी अनुत्तीर्ण झाला, म्हणजे पासिंग मार्क इथं आहे। दुसऱ्या परीक्षार्थीने 52% गुण प्राप्त केले, जे उत्तीर्ण होणारे लागणाऱ्या कमीत कमी गुणांपेक्षा 34 जास्त आहे। दुसऱ्याने 52% गुण प्राप्त केले, म्हणजे पासिंग पेक्षा किती जास्त आहेत रे? 34 जास्त आहे। आता आपण काय बघणार, 30 आणि 52 मध्ये कितीचा फरक आहे? 30 आणि 52 मध्ये 22 चा फरक आहे, आणि 10 आणि 34 किती झालं हे टोटल गॅप? 44। म्हणजे आपल्या 22% ते किती म्हणतायत? 44 म्हणतायत। आपल्या 1% किती म्हणतील ते? 2 मार्क म्हणतील। मग याच्यावरून प्रश्न काय विचारलाय, तर उत्तीर्ण होण्यासाठी कमीत कमी किती टक्के गुण आवश्यक आहेत? तर 30% म्हणजे 60, आणि परत इथले 10 मार्क म्हणजे 70। 30% म्हणजे 60, 10 म्हणजे 70, आणि 70 मार्क म्हणजे 1% म्हणजे 2 मार्क असतील, तर 70 मार्क म्हणजे 35% गुणांना काय रे? पासिंग आहे। तर अशाच पद्धतीने सर्व पीवायक्यूचं तुम्हाला डिटेल स्पष्टीकरण पाहिजे असेल तर आपलं अंकगणिताचं पीवायक्यू पुस्तक नक्की घ्या, आणि हा प्रश्न तुम्हाला समजला असेल तर या प्रश्नाचं उत्तर मला कमेंटमध्ये द्यायचं। धन्यवाद।